Hello everyone, welcome to Wadkar's IIT NEET Foundation Hub online lecture. In this session, we will continue with questions on language of chemistry and transformation of substances from Pearson Chemistry Class 8. In the previous videos, we discussed questions from 1 to 33. Now in this video, we will discuss question number 36 to 45 in detail. Questions from classroom wing and question number 36 is why are the double decomposition reaction also called double displacement reaction? तर आन्सर पहा डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय होते पहा रिएक्शन इन विच टू constituents reactants interchanges positive and negative ions and form two new compounds. यामध्ये काय होतं reaction in which two constituent reactants interchanges positive and negative ions and form two new compounds. तर एक्झाम्पल पहा HCl plus NaOH which forms NaCl plus H2O. इथे काय होत आहे पहा HCl plus NaOH यामध्ये टू कॉन्स्टिट्युएंट रिएक्टंट्स हे रिएक्टंट काय करतात इंटरचेंज करतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स आणि टू न्यू कंपाऊंड फॉर्म करत आहेत. तर इथे H पॉझिटिव्ह जो आहे तो इंटरचेंज करत आहे Na+ ला and make H2O and here Cl निगेटिव्ह जो आहे रिप्लेस करत आहे OH ला OH निगेटिव्ह ला आणि मेक्स H2O आणि OH निगेटिव्ह जो आहे सिमिलरली OH निगेटिव्ह replaces Cl negative and make NaCl. Here Na पॉझिटिव्ह जो आहे H+ आयनला रिप्लेस करत आहे इंटरचेंज करत आहे and make NaCl and vice versa. अशा पद्धतीने हे काय होत आहेत टू कॉन्स्टिट्युएंट रिएक्टंट्स काय करत आहेत इंटरचेंज करत आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्सला आणि दोन नवीन कंपाऊंड्स फॉर्म करत आहेत. याला काय म्हणतात डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणतात. डबल डिकंपोजिशन रिएक्शन डबल decomposition reaction
सेम प्रोसेस टेक्स प्लेस. डबल डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये पण सेमच होते असंच. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन सारखंच सेम प्रोसेस takes place double decomposition reaction, also called double displacement reaction. Therefore दोन्ही सेम असल्यामुळं therefore double decomposition reaction also called double displacement reaction. Got this one? The next question, that is question number 37, is write the steps in naming a binary compound formed by two non-metallic elements except hydrogen with the help of an example. For naming binary compound formed by two non-metallic elements. तर पहा binary compounds two types of element using two non-metallic elements म्हणलेलं आहे. two non-metallic elements, non-metal and non-metal. दोन्ही पण non-metal यूज करून आपल्याला काय करायचं आहे नेहमी तर पहा एक्झाम्पल काय आहे कार्बन डायऑक्साइड टू नॉन मेटल्स आहेत कार्बन आणि ऑक्सिजन दोन्हीही टू नॉन मेटल्स कार्बन and oxygen तर नेमिंग कसं दिलं जाते पहा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट followed by more electronegative element. आणि काय पहिले लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट फॉलोड बाय मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आणि सेकंड काय पहा प्रिफिक्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला दिले जाते given to more electronegative element जसं की डाय ट्राय असे प्रिफिक्स यूज केले जातात तर इथं नेमिंग कशी दिली जाते पहा
कार्बन डायऑक्साईडचं कार्बन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट फर्स्ट लिहिलं जातोय आणि त्यानंतर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट फॉलोड बाय मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. पहिले लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, त्यानंतर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला काय प्रिफिक्स दिले जातात, डाय ट्राय. तर इथं ऑक्सिजनला डायऑक्साईड म्हणजे डाय हे प्रिफिक्स दिलेलं आहे, डायऑक्साईड. व्हॉट दिस वन, गॉट दिस वन. कसं नेमिंग द्यायचं आहे, इथं CO2 मध्ये कार्बन आणि ऑक्सिजन हे दोन्ही पण काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. ऑक्सिजन हे इथं ऑक्सिजनला ऑक्साईड ID हे यूज केलं जाते, सफिक्स IDE यूज केलं जाते. ओके, नेमिंग करत असताना. Got this one? The next one is question number 38 is write the steps in naming a base. बेसला नेमिंग द्यायचं, स्टेप्स लिहायचं आपल्याला. ओके, steps in naming a base. For naming bases, बेसेसला जर नाव द्यायचं असेल तर for naming bases, the name of the metal, the name of the metal or positive radical, metal किंवा positive radical is specified first. मेटलचं नाव फर्स्ट स्पेसिफाय केलं जातं, और पॉझिटिव्ह radical is specified first and then hydroxide due to the presence of hydroxyl radical. Then hydroxide due to the presence of hydroxyl radical. तर एक्झाम्पल पहा, NaOH सोडियम हायड्रॉक्साईडला नेमिंग कसं दिलं जाते, फर्स्ट काय म्हणलेलं आहे, नेम ऑफ द मेटल. ओके, मेटल आयन आणि सेकंड काय आहे, निगेटिव्ह रॅडिकल कोणता, हायड्रॉक्साईड. ओके, निगेटिव्ह रॅडिकल. तर मेटल आयन काय आहे, सोडियम आयन आणि निगेटिव्ह रॅडिकल काय आहे, हायड्रॉक्साईड आयन. हायड्रोऑक्साईड आयन, आयन गेल्यानंतर काय नाव होईल, सोडियम हायड्रोऑक्साईड. Got this one? Naming base. For naming bases, the name of metal is specified first and then hydroxide due to the presence of hydroxyl radical. Got this one? The next question is question number 39. Fe3OH plus 4H2 which gives 3Fe plus 4H2O, 2Na plus Cl2 which gives 2NaCl. Identify the oxidizing and reducing agent in the given reaction.
तर ऑक्सिडायझिंग एजंट causes oxidation and itself reduction. तर ऑक्सिडेशन मध्ये काय होते पहा, इलेक्ट्रॉन लूज होतात, लूज ऑफ इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिजनचं ऍडिशन होतंय, ऑक्सिजनचं काय होतंय, ऍडिशन होतंय. ओके, आणि हायड्रोजनचं काय होतंय, रिमूव्हल होतंय ऑक्सिडेशन मध्ये. गॉट दिस वन. आणि रिडक्शन मध्ये काय होते पहा, रिडक्शन मध्ये हायड्रोजनचं ऍडिशन होतंय, ऍडिशन ऑफ हायड्रोजन आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होते, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. गॉट दिस वन. आणि इथे इलेक्ट्रॉन काय होतात, गेन होतात, गेन ऑफ इलेक्ट्रॉन रिडक्शन मध्ये, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर Fe3OH मध्ये पहा, आपल्याला पाहायचं आहे ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट. फर्स्ट reaction is Fe3OH plus 4H2 which gives 3Fe plus 4H2O. तर Fe3OH मधून इथं पहा, इथं काय होत आहे, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होत आहे. काय होत आहे, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होत आहे. इथं रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजेच काय आहे, रिडक्शन होत आहे इथं. इट इज म्हणजे इथं रिडक्शन होत आहे, रिडक्शन होत आहे. ओके, आणि H2 इथं काय होत आहे पहा, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होत आहे, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचं काय होत आहे, ऍडिशन होत आहे. ऑक्सिजनचं ऍडिशन होत आहे म्हणजेच काय आहे, हे ऑक्सिडेशन आहे, इट इज ऑक्सिडेशन. आणि हे खालचं काय होतं, रिडक्शन होतं, इट इज ऑक्सिडेशन. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, काय फाइंड आउट करायचंय पहा, ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट. आता तर पहा, आता हे Fe3OH4 हा काय झाला, इट इज इथं काय झालंय, रिडक्शन झालंय. रिडक्शन झालंय म्हणजे तो काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. व्हॉट दिस वन, म्हणजे Fe3OH हा काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. व्हॉट दिस वन, Fe3OH काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. Got this one. आणि जिथं आता हे इथं काय होत आहे, ऑक्सिडेशन होत आहे, म्हणजे हे काय झालं, रिड्युसिंग एजंट झाला. H2 काय झालाय, रिड्युसिंग एजंट. गॉट दिस वन. तर त्यानंतर पहा, हा झाला H2 हा रिड्युसिंग एजंट झाला. सेकंड एक्झाम्पल पहा, सेकंड काय आहे, 2Na
2Na plus Cl2 which gives 2NaCl. तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे, तर काय होते पहा, Na वरती चार्ज 0 आहे बिकॉज इट इज इन फ्री स्टेट मध्ये आहे, म्हणून ह्याच्यावरती चार्ज 0 आहे. ओके, तर Na काय होत आहे, चार्ज 0 कडून Na चा चार्ज +1 होत आहे. इथं Na चा चार्ज काय आहे पहा, चार्ज Na वरती काय आहे, 0 आहे. Na वरती चार्ज काय आहे, 0 आहे. ओके, कारण हा फ्री स्टेट मध्ये आहे. ओके, फ्री स्टेट मध्ये आहे म्हणून चार्ज 0 आहे. Na आणि इथं कंबाईन स्टेट मध्ये गेल्यानंतर Na वरती चार्ज काय होत आहे पहा, ऑन Na +1 चार्ज होत आहे. Na वरती काय होत आहे, +1 चार्ज ऑन Na. ओके, तो कुठं कंबाईन स्टेट मध्ये आहे, कंबाईन स्टेट मध्ये आहे. ओके, गॉट दिस वन. मग Cl2 पहा, Cl2 वरती चार्ज काय आहे, 0 आहे. Cl2 वरती 0 आहे आणि 0 हा Cl इथल्या Cl वरती काय आहे, -1 आहे. Cl2 हा डायटॉमिक स्टेट मध्ये आहे, चार्ज 0 आहे आणि -1 हा Cl वरती चार्ज आहे कंबाईन स्टेट मध्ये. ओके, आता निगेटिव्ह चार्ज गेन ऑफ इलेक्ट्रॉन, निगेटिव्ह चार्ज काय करतोय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन करतोय. आणि आता इथं पहा, NaCl मध्ये Na वरती प्लस चार्ज आहे आणि Cl वरती मायनस आहे, ते काय करतात, न्यूट्रल बनवतात. ओके, Na इज गोइंग फ्रॉम, Na काय करत आहे पहा, Na is going from Na is going from Na हा 0 to +1 मध्ये जात आहे. ओके, 0 to +1 मध्ये गेलेला आहे Na. ओके, आणि हा मायनस कशावरती आहे, Cl वरती चार्ज आहे. 0 to +1 म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. काय होलेलं इथं पहा, इथे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होत आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. इथे इलेक्ट्रॉन लॉस होत आहेत. दॅट इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय आहे, ऑक्सिडेशन. आपण वरती पाहिले आहे, ऑक्सिडेशन मध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन काय होतात, लॉस होतात. व्हॉट दिस वन, विच गोज itself in reduction is called as oxidizing agent. आणि जो रिडक्शन मध्ये जातो त्याला काय म्हणतात, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतात. which goes itself in reduction, जो रिडक्शन मध्ये जातोय is called, त्याला काय म्हणतात, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतात. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतात. आणि Cl2 हा काय झाला, ऑक्सिडायझिंग एजंट झाला. ओके, आणि Fe3O4 पण काय झालाय, ऑक्सिडायझिंग एजंट झालेला आहे. ओके, वरती आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट सांगितलेलं होतं अगोदरच्या याच्यामध्ये, आणि इथं Cl2 हा ऑक्सिडायझिंग एजंट झालेला आहे. गॉट दिस वन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्यामुळे तो काय आहे, ऑक्सिडेशन स्टेट मध्ये गेलेला आहे. गॉट दिस वन. द नेक्स्ट वन इज, that is question number 40. Question number 40 is, photolysis comes under which type of chemical reaction? Explain with an example.
Photolysis comes under which type of chemical reaction? Explain with an example. Decomposition मध्ये येतोय. Okay. If the decomposition of substance, if the decomposition of a substance takes place in the presence of light, it is called photolytic decomposition. That is photolysis. Okay. Decomposition of substance takes place in the presence of light. Okay. तर example पहा. 2HOCl in the presence of sunlight. Okay. तर काय? HCl plus O2. Reaction balance केलेली आहे. Okay. HCl plus O2. Got this one? With example झालेला आहे photolysis reaction. Okay. 41. Classify the following equations into combination, displacement, decomposition and double displacement reaction. तर पहा फर्स्ट काय आहे NH4Cl which gives NH3 plus HCl. तर इथं काय होत आहे पहा NH4Cl हा सिंगल कंपाऊंड आहे. तो काय झालेला आहे स्प्लिट झालेला आहे 2 or more. ओके स्प्लिट झालेला आहे दोन सिंपल सबस्टन्सेस मध्ये. therefore it is called as हे कुठली रिएक्शन आहे decomposition reaction. ओके गॉट दिस वन decomposition. Decomposition reaction. Got this one? Next पहा 2NO plus O2 which gives 2NO2. तर इथं काय झालेलं आहे पहा two substances दोन substance combine होत आहेत to form a single new substance. Therefore it is called as combination reaction. दोन substance मिळून एक नवीन substance create होत आहे. Therefore it is called as combination reaction. Got this one? Combination reaction. Then next one ZnCO3 which gives ZnO plus CO2. तर इथं पहा सिंगल कंपाऊंड आणखी काय झालेला आहे सिंगल कंपाऊंड काय झालेला आहे स्प्लिट झालेला आहे 2 or more simpler substances. Therefore it is called as decomposition reaction. हे कुठली रिएक्शन आहे decomposition reaction आहे. ZnCO3 मध्ये decomposition होऊन ZnO plus CO2 क्रिएट झालेला आहे decomposition reaction. Got this one? त्यानंतर नेक्स्ट पहा 4 Ag2SO4 plus 2Fe which gives Ag plus Fe2SO4. तर इथं काय होत आहे पहा हे डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. तर इथं काय होत आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे.
displacement reaction in which Fe is more reactive. Fe हा जास्त रिएक्टिव्ह आहे than Ag. म्हणून Fe काय करत आहे, डिस्प्लेस करत आहे Ag ला. म्हणजेच मोर रिएक्टिव्ह एलिमेंट काय करतोय, लेस ला रिप्लेस करतोय. गॉट दिस वन. हे झाले डिस्प्लेसमेंट रिएक्शन. त्यानंतर 5 नंबर 2NH3 which gives N2 plus H2. तर इथं काय होत आहे पहा, आणखी डिकम्पोजिशन होत आहे. वन कंपाऊंड काय करत आहे, स्प्लिट होत आहे 2 or more सिम्पलर सबस्टन्सेस मध्ये. म्हणजेच ही कुठली रिएक्शन झालेली आहे, डिकम्पोजिशन रिएक्शन. Got this one everyone? Decomposition. The next 6 number AgNO3 plus NaCl which gives AgCl plus NaNO3. तर हे काय आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. ओके, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. Got this one? तर इथं काय झालेलं आहे पहा, AgCl आणि NaNO3. Got this one? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन झालेली आहे इथं. डबल डिस्प्लेसमेंट मध्ये काय होते पहा, तर AB प्लस CD जर असेल तर AD प्लस CB होते. ओके, म्हणजे इथं पहा AB प्लस CD असेल तर काय झालेलं आहे, AD प्लस CB. Got this one? त्यानंतर 7 नंबर 2SO2 plus O2 which gives SO3. तर इथं काय झालेलं आहे बघा, कॉम्बिनेशन झालेलं आहे. कॉम्बिनेशन मध्ये काय होतंय, दोन सबस्टन्सेस कंबाईन होऊन एक नवीन सबस्टन्स क्रिएट होतोय. Therefore it is a combination reaction. Combination reaction. What this one? The next one. Next question we will see. Next one is question number 42. That is 42A. Write the characteristics of chemical reaction. Characteristics of chemical reaction. तर पहा, characteristics of chemical reaction include, काय आहे characteristics of chemical reaction include the formation of new substances, the of a chemical reaction include the formation of new substances, energy changes, heat or light,
gas evolution, precipitate formation, precipitate formation, and changes in color, in color, changes in color, state or order, state or order, indicating the reactants have transformed into products with different properties, often irreversibly, often irreversibly. ओके, हे काय आहेत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ केमिकल रिएक्शन. Got this one? Sorry. The next one is 42b. The ratio of metal atoms to total number of constituents present in the sulfite of a metal is 1:7. Determine the formula of metal. First, A is hydroxide, B is chloride, C is sulfide and D is phosphide. तर पहा, let metal ion be. metal ion काय आहे पहा, let metal ion be मेटलचा आयन आहे. ओके, तर काय ते X प्लस. ओके, मेटल सल्फाइट आपल्याला काय म्हणलेलं आहे, मेटल सल्फाइट. therefore metal सल्फाइट, तर मेटल आयन मध्ये X प्लस आणि सल्फाइटचे SO3 2 मायनस. तर क्रिस क्रॉस केल्यानंतर काय येईल पहा, तर M2SO3X. ओके, क्रिस क्रॉस केल्यानंतर त्यानंतर पहा काय म्हणलेलं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये, द रेशिओ ऑफ मेटल ॲटम टू द टोटल नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट ॲटम इज गिवन ॲज 1:7. रेशिओ आपल्याला 1:7 दिलेला आहे. The total number of atoms in the formula unit is the sum of two metal atoms. Total number of atoms in the formula unit is काय, sum of two metal atoms. आपल्याला काय करायचं, sum of two metal atoms. तर X sulfur atom and 3X oxygen atom. तर काय येते पहा, given that आता टोटल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आपल्याला सांगितलेलं आहे. तर 2 मेटल ॲटम्स आहेत आणि X सल्फर ॲटम्स आहे अँड 3X ऑक्सिजन ॲटम. आता ह्याच्यामध्ये पहा, 2 मेटल ॲटम आहेत, एक सल्फर ॲटम आहे
आणि 3x हा ऑक्सिजन ॲटम आहे. तर आपल्याला काय आहे बघा, आणि रेशिओ दिलेला आहे कशाचा, टोटल द रेशिओ ऑफ मेटल ॲटम टू द टोटल नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट ॲटम गिवन ॲज 1:7. मेटल ॲटम मध्ये किती आहे, 2. टोटल ॲटम प्रेझेंट इन, तर ह्याच्यामध्ये किती बघा, 2 सल्फर ॲटम्स आहेत. ओके, सॉरी, x सल्फर ॲटम्स आहेत, x, 2 मेटल ॲटम्स प्लस x सल्फर प्लस 3x ऑक्सिजन, म्हणजेच x प्लस 3x किती झाले, 4x. गॉट दिस वन. आणि हा रेशिओ काय आहे, 1:7 आहे. ओके, रेशिओ ऑफ मेटल ॲटम टू टोटल नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट ॲटम, तर 2 मेटल प्लस 2 सल्फर प्लस 3 ऑक्सिजन, म्हणजेच 4 झाला. आणि दिलेला आहे रेशिओ काय, 1:7. तर आता इथं पहा काय येतंय, तर 14, 7 to the 14 which is equals to 2 plus 4x आणि x is equals to, आता काय, 12 which is equals to 4x आणि x is equals to काय येते, 3 येते. x is equals to 3. गॉट दिस वन. सिम्प्लिफाय केलेलं आहे आपण ह्या इक्वेशनला. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक एकचा आन्सर फाइंड आउट करायचा आहे. ए काय दिलेला आहे आपल्याला, हायड्रॉक्साईड, मेटल हायड्रॉक्साईड इज मेटल, एक्स काय आहे, मेटल वरती काय होता, x प्लस होता. ओके, x प्लस होता. तर आता काय झाला, x आपण फाइंड आउट केलेला आहे 3, म्हणजेच काय येईल, 3 प्लस, आणि हायड्रॉक्साईडचा OH मायनस, तर काय येईल याचा आन्सर, क्रिस क्रॉस केल्यानंतर काय येईल, M हा मेटल झाला, OH हा हायड्रॉक्साईड झाला, M वरती किती आहेत, 3, तर ते काय जाईल, हायड्रॉक्साईडला जाईल, क्रिस क्रॉस मेथडमध्ये चार्ज जो आहे. व्हॉट दिस वन. आणि OH वरती 1 आहे, म्हणून M ला 1 लिहायची गरज नाही. त्यानंतर बी पहा, मेटल क्लोराईड काय येते पहा, मेटलला तर आपण लिहिलेलं आहे, x फाइंड आउट केलेला आहे 3 प्लस. व्हॉट दिस वन. क्लोराईडला काय असेल, Cl मायनस, क्रिस क्रॉस केल्यानंतर काय येईल पहा, MCl3. M वरती चार्ज असलेला 3 Cl ला गेला, Cl वरती 1 आहे, 1 लिहायची गरज नाही. गॉट दिस वन, MCl3. त्यानंतर C पहा, C काय आहे, मेटल सल्फाइड, मेटल वरती चार्ज काय आहे, 3 प्लस, सल्फाइड वरती H2 मायनस, क्रिस क्रॉस केल्यानंतर काय येईल, M2S3. M वरचा चार्ज S ला जाईल आणि S वरचा M ला येईल. त्यानंतर D पहा, मेटल फॉस्फाइड, मेटल वरती चार्ज आहे 3 प्लस आणि फॉस्फाइड वरती 3 मायनस, तर काय येईल, दोन्ही चार्ज काय आहेत, सेम आहेत, लिहायची गरज नाही, मेटल फॉस्फाइड MP. गॉट दिस वन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43 इज,
Classify the following into physical and chemical changes. First, freezing of water. फ्रीजिंग ऑफ वॉटर हे फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे पहा. दिस इज अ फिजिकल चेंज बिकॉज वॉटर चेंजेस इट स्टेट फ्रॉम लिक्विड टू सॉलिड. काय होत आहे फ्रीजिंग ऑफ वॉटर म्हणजे वॉटर टू आईस काय झालेलं आहे लिक्विड टू सॉलिड बट इट्स केमिकल कंपोजिशन रिमेन्स सेम. म्हणजे त्याच्यामध्ये काही चेंज झालेला नाही. आपण नंतर त्या आईसचं रिव्हर्स करून वॉटर फॉर्म करू शकतो. म्हणजेच ही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. म्हणून फ्रीजिंग ऑफ वॉटर हे काय आहे फिजिकल चेंज आहे. त्यानंतर नेक्स्ट फर्मेंटेशन ऑफ अल्कोहोल. हा काय आहे केमिकल चेंज आहे because a complex biochemical process converts sugar into new substances, primarily ethanol and carbon dioxide through enzymatic reaction and the chemical composition of substance changes. इथं काय होत आहे केमिकल कंपोजिशन चेंज होत आहे. ही केमिकल चेंज आहे कारण आपण याला रिव्हर्स करू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट बर्निंग ऑफ कोल. हे पण काय आहे केमिकल चेंज आहे कारण आपण कोल बर्न केल्यानंतर काय होते पहा काय फॉर्म होत आहे नवीन सबस्टन्स क्रिएट होत आहे. तोच कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साइड अँड ऍश. आणि हे काय आहे इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. ऍशला आपण नंतर कोल मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. म्हणून हे काय आहे केमिकल चेंज आहे. त्यानंतर नेक्स्ट ब्रेकिंग ऑफ ग्लास. हे काय फिजिकल चेंज आहे कारण जर ग्लास ब्रेक झाला तर त्याचा साईज आणि शेप चेंज होईल परंतु त्याचं जे केमिकल कंपोजिशन जे आहे ते रिमेन्स सेम. देअरफॉर इट इज अ फिजिकल चेंज. त्यानंतर ग्लोईंग ऑफ इलेक्ट्रिक बल्ब. हा काय आहे फिजिकल चेंज आहे कारण electricity causes the filament to glow without changing its chemical composition. इथं पण काय chemical composition change होत नाही. Therefore it is a physical change. आणि काय होते पहा एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन electrical to light and heat energy. It is not a chemical change. काय होता है एनर्जी ट्रांसफॉर्म होता है. ओके got this one. The next one is question number 44. Why do we need to use formula? आपण फॉर्म्युला काय यूज करतो because फॉर्म्युला कुठे यूज करतो used in chemical reaction. Used in chemical reaction. आणि कशासाठी यूज करतो फॉर्म्युला used to save time. Got this one.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 45 is write the steps in naming oxyacids with greater number of oxygen atom and with less number of oxygen atoms. Oxyacids are named without mentioning hydrogen. Oxyacid मध्ये आपण काय हायड्रोजनला मेन्शन न करता लिहितो. तर स्टेप्स काय आहेत पहा. 1 with greater number of oxygen atom. greater number of oxygen atom असताना with greater number of oxygen atom greater number of oxygen atom is given the suffix IC is given suffix greater number of oxygen atom असताना suffix आपण काय लिहितो IC given the suffix IC एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल काय आहे. HNO3 काय आहे ग्रेटर नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम आहे तर याला कसं लिहिले जाते नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड आयसी सफिक्स लिहिलेला आहे. ओके आणि ऑक्सिएसिड्स असल्यामुळं विदाउट मेन्शनिंग हायड्रोजन ॲटम म्हणजेच हे काय झालेलं आहे नायट्रिक ऍसिड. गॉट दिस वन. द नेक्स्ट वन इज विथ लेस नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. with less number of oxygen atoms. Atoms is given the suffix काय सफिक्स दिलं जाते पहा OUS. सफिक्स काय दिलं जाते OUS. तर एक्झाम्पल पहा म्हणजे लक्षात येईल काय आहे EH लेस नंबर ऑक्सिजन ॲटम असताना HNO2 याला काय म्हणलं जाते नायट्रस ऍसिड. नायट्रस ऍसिड. गॉट दिस वन. ओके यानंतरचे क्वेश्चन आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू. थँक्यू.